अरे कधी लावायची शांताराम भाऊ, इकडे कसे काय बा? तुमच्याकडे चालतो बा बोलाले. बरं या ना, या आतमध्ये या. नाही आता आतमध्ये नाही येत. ते रात्री काय झालं ते माहिती आहे का नाही म्हटलं तुम्हाला? नाही बा, काय माहित नाही. काय झालं रात्री? सांगा आता, सरपंच बोलावून हात जोडा बा. हा, एवढा गावात गलबला झाला ना, तरी यायला काहीच माहित नाही म्हणते. हो सरपंच, रात्री भूत आलते ना आपल्या गावात. हा, गावात भूत आले आणि भूतानं चोरी केली. अरे काय बोलू राहिले कंदील वाचायले का काय तुम्ही? भूतानी चोरी केली? काय काही म्हणता का हो? हो सरपंच, जसं गावात जाऊन पहा ना. तुम्ही काय राजू रात्री झोपले असाल ढाराढूर, तुम्हाला काय माहित पडते? हा, पहा ना इकडे गावात किती गलबला झाला. अहो शांताराम भाऊ, कंदील काय म्हणून राहिले होय? सरपंच चला आतमध्ये चला, मी सांगतो तुम्हाला सविस्तर काय झालं ते. बरं या, तेच तर म्हटलं, या ना आतमध्ये या. नेमकं झालं काय बरं शांताराम भाऊ? कसं झालं सरपंच माहिती आहे का? रात्री आता येले झुमरे आले आणि त्या पोरा गिराले मध्ये काय भूतगीत दिसल्यासारखं झालं म्हणते. काहीतरी पांढरं दिसलं असेल, काय भूत होतं का काय, कोणी नाटक केलं हे त्याचं त्याला माहित. पण ते दिसलं म्हणते. मग जरा असे घाबरले ते लेकरं. हे घाबरले. कंदीलाबाजी मी घेतलं, घरात गेले, दरवाजा लावून घेतला. मग कायची बाहेर येतात लवकर. कंदीलाबाजी रात्री घरात गेले तर सकाळी दरवाजा उघडला. पाहिजे तर मग त्याच्या घराजवळची ते टाकी होती ठेवलेली, ते नवीन आणली काल, तर ते नेली कोणतरी. काय राजू कंदीलाबाजी, ती टाकी गेली का? टाकीसाठी तेवढं एवढं हे करू राहिले राजू तुम्ही? हा, मला वाटलं का मोठं घर गिर फोडलं का तुमचं? मोठं सोनं नाणं गिनं नाणं सगळं नेलं काय तुमच्या घरातलं? टाकी गाली भूतन गीत नेते हो. ते कुठेतरी ठेवली असेल तुम्ही, वरती गिरती ठेवली असेल पाण्यात. हो नाही ना सरपंच, माई टाकी तर गेलीच गेली आणि त्या सुनताच्या पोराची सायकल पण गेली ना. नाही ना, पण असं नसते ना. भूत कुठे नेते का हो काही? काहीतरी दुसरंच काहीतरी असेल हे. मी तेच म्हणत होतो सरपंच, कोणतरी काय माहिती का, हे भूताची अफवा पसरली आणि याच्यात चोरी केली बहुतेक, असं मला वाटते. शांताराम भाऊ, तू म्हणता ते बरोबर आहे. या कोण्यातरी भुलट्या चोराचं काम होईये. हो ना, मग त्याला चोर असो का भूत असो, कोणी असो, पण आपल्या नेली ना ते टाकी की नेली ना. माझा रिपोर्ट द्यायला लागला त्याच्या नावानं. दिवस भाऊली भेटले का तुम्ही? काय म्हणे ते? गेलतो त्यांच्या घरी आम्ही, पण ते घर नाही, कुठेतरी गावाला गेलेलं आहे म्हणे. आणि झाबरूला भेटावं म्हटलं तर झाबरू बी गेलेलं आहे बाहेर. म्हणून तर मग मी कंदील म्हटलं, चला म्हटलं आपण सरपंचाला विचारू काय करायचं काय नाही, रिपोर्ट द्यायचा का नाही द्यायचा. सांगतील म्हटलं आपल्या सरपंच बरोबर. कसं आहे शांताराम भाऊ, आता कंदील म्हणते काय भूतान नेली म्हणते. आता भूताच्या नावाने काय रिपोर्ट देता येते का? आणि दुसऱ्या कोणाच्या चोराच्या नावाने द्याव तर नेमकं कोण नेली काय नेली आपल्याला पुरेपूर पत्ता नाही ना. पुरेपूर जर असं काय कोणावर शक असला काय असला तर आपल्याला रिपोर्ट देता येईल. तसं अज्ञात चोरट्याच्या नावाने देऊ बी. पण आता काय अशी मोठी वस्तू नाही ना आपली, ही नुसती टाकीन बारकी सायकल गेली म्हटल्यावर तेवढ्यासाठी आपण असं नाही करू शकत नाही लगेच लगेच. आता कंदील आबाजीचं काही सोनं पैसा आदला काही गेलं असतं तर मग आपण रिपोर्ट देता आला असता. सगळे माया सोन्यावरून त्या पैशावर टपून आहे वाटते. सरपंच, तुम्हाला काय सोनं गिनं चोरी केलं पाहिजे असं वाटतं का माझ्या घरचं? हो कंदील आबाजी, तसं काही नाही. कसं आहे माहिती आहे का, ते पहिले पुरेपूर चौकशी करायला लागेल आपल्याला. तुमची टाकी काय शेजाऱ्यांनी गिजाऱ्यांनी नेली असेल, कोण नेली असेल न सांगतात. हा, सगळं पाहून घ्या, पहिले विचारून घ्या सगळेले, नंतर पाहता येते आपल्याला. आणि तसंही तुम्हाला सांगतो, आता आपण जर रिपोर्ट द्यायला गेलो बी, हा, ते टाकीचा रिपोर्ट द्यायला गेलो राजू, ते जाणं येणं, ते पोलीस येणं, हे ते घडाईपेक्षा मलाही जास्त होऊन जाईल ना. एक तर कसं आहे माहिती आहे का, आता लग्न आलं तुमचं जवळ. हा, आता ही लग्नाची धामधूम, त्याच्यात आता मग ते पोलिस येतील, चौकशीले पोलिस येतील, तुम्हाला तिथं बोलावतील पोलीस स्टेशन मध्ये. हा, मग हे बरोबर दिसते का? पाहुण्या रावण्यात सगळं नामुष्की होईल ना. हो कंदील आबाजी, सरपंच बरोबर बोलून राहिले. कसं आहे माहितीये का, पोलिस गिलसा आली की जरा कसं असते माहितीये का, नामुष्की होते ना. एक तर तुमचा कार्यक्रम, आता पाहुणे रावणी येतील तुमच्या इथं. जाऊ ना, टाकीची कोणती मोठी बाबा आहे आणि कोणतरी नेली असेल बहुतेक, मजा गिजा केली असेल, ते आणून ठेवल. जाऊ ते पाहता येते आपल्याला. हो रे शांताराम, ते माझ्या डोक्यातच नाही आलं. काय राजा आपल्या इथं पाहुणे राहून राहतील आणि ते काय पोलीस गिल चालेल चांगली दिसते का? जाऊ दे, टाकीचं पाहू आपण कुठेतरी असेल, ते कोणतरी मजाकच केली मला वाटते. बरं पहा मग, आणि काही कमी जास्त वाटलं तर सांगा, वाटलं पुढे मला, मग पाहू आपण काहीतरी करता येईल त्याच्यावर. शांताराम, आता टाकी तरी का चोरीला गेली रे? आता दुसरी टाकी आण लागेल का मला? कारण की उद्या परवा नळ येते म्हणते ना. नळ याच्या आधी आपल्याला टाकी आण लागल, म्हणजे प्याज पाणी भरता तरी येईल. कंदील आबाजी, पहिले विचारून पाहू ना कोणी नेली का काय, ते आजच्या दिवस पाहू आपण विचारून. मग नाही तर मग आणता येते उद्या किद्या. मला नाही वाटत का पाणी भरायला नेली असेल म्हणून कोणी. कारण न्याची असती तर विचारून नेली असती ना. आणि एक तर त्या पोराची सायकल बी गेली म्हणते ना बे. पाहू तर खरी आपण, समजतेत ना संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, पाहू मग आज, नाही तर दुसरी घेऊन या लागल, मग त्याला काय इलाज आहे. बरं ठीक आहे, चला मग मी जातो आता घरी. अगर दत्ते जास्त दूर नको जाऊ, हा इथंच खेळ.
मी आता काम करते घरात हा. काय सुनता तू तर म्हणे सायकल चोरीला गेली. मग हे तो पोरग चालू ती सायकल कोणती हो मग? अहो कंदील आबाजी त्याचं लक्ष नव्हतं. त्यानं पाठीमागे ठेवली होती तिकडं, घराच्या पाठीमागे ठेवली. ते म्हणे पुढेच ठेवली, आम्ही पुढेच बसलो बाहेर. तुला दिसली नाही बाहेर. मग मला असं वाटलं बा नेली का चोरून कोण. सांगा काय बोला होता या बाईले हा? घरातच सायकल आणि असा बाजार केला का जसं काय याची सायकल खरोखर चोरीला गेली. शिव्या शाप्ते एवढे दिले हा, मेल्याचं मुलद्याचं बरं नाही होणार, असं नाही तसं नाही हा. पाहिलं तर हिच्याच घरात सायकल. अहो सुनताबाई, मग पहिले पाच इकडे तिकडे कुठं आहे ते विचारायचं, पोराले कुठे ठेवली ते, आणि मग हे करायचं. तो किती जोरात ओरडत होती तो अचानक मला वाटलं माई टाकी खरोखरच चोरीला गेली. आता माई पाहा लागल कुठेतरी ठेवलेली असेल बा. अहो आबाजी मला तसंच वाटलं ना. तुम्ही टाकी गेली कल्ला करत होते. मला वाटलं बा तुमची टाकी नेली चोरीला म्हणून माई बा सायकल नेली असेल. हत्तीच्या मायबीन हा, कंदिलाबाजी लोटते तिच्यावर आणि ते लोटते कंदिलाबाजीवर. काय बोलायचं. हो कंदिलाबाजी, हो पण तुमची टाकी घराजवळ असेल कुठं, नाही तर मग कोण नेली असेल. चला तर चाल बा, याची सायकल भेटली म्हणते म्हटल्यावर आपली बी टाकी असेलच मग कुठेतरी. चल. काय रे गजानन, काय एवढा बारकाईने पावराला गाडीकडे? हो कंदिलाबाजी पहा ना, कुठे लेकरांना खुशीनपणा केला का काय ते. हे बाई पेट्रोलची नळीच काढली, सगळं पेट्रोल सांडलं याच्यातलं. पेट्रोल सांडलं म्हणतं, काय दिसत तर नाही खाली सांडलेलं. पेट्रोल काय दिसते का हो, उपकून जाते ना लगेच. ते पहा ना, नळी नळी निघालेली दिसली नाही का तुम्हाला? हो नळी आहे म्हणा निघालेली. शांताराम, काय चाललं बे आपल्या गावात हा? कधी हे तर टाकी माई टाकी नाही दिसत, तर कधी इकडली सायकल चोरी जाते हा. आता याचं हे पेट्रोल कोणी काही खुशीनपणा केला म्हणते. लेकरं हो कंदिलाबाजी, लेकरं का कमी कुचिन आहे का? कोणाचं काय कुचिन करल काही सांगता येत नाही ना. काय सांगा आता, लेकरं होय काका भूतात की आली आपल्या गावात, काही समजायला मार्ग नाही. अहो लागला का टाकीचा पत्ता? कोण नेली म्हणते काय समजलं का? नाही हो, पत्ता नाही लागला. आता कोण नेली का माहिती, कोणी नेली का काय, पाणी भरायले का कायले हा. पाहा लागला, आता विचारून पाहा लागले दोघाली इकडले. तुम्ही तर म्हणे का चोरी गेली म्हणे. हो मला वाटलं होतं चोरीला गेली, पण आता काय सांगा, आता चोरीला गेली का कोण नेली काही समजायला मार्ग नाही. पाहू आता संध्याकाळपर्यंत समजतेच ना. आता विचारून पाहा लागत शहराला इकडे तिकडं, म्हणजे माहीत पडते. कोण नेली असं तर त्याची लांब नाही झाली का? त्याला विचारू नको का नाही आले. हो ना, समजते ना आता कोण नेली का चोरीला गेली खरंच ते माहीत पडेल आता नंतर. आलं बरं, स्वयंपाक झाला असेल ना, ते वाढ पडतो. शिवलाल भाऊ, फायदा किती झाला हो आपला? थोडाफार झाला ले का? आता पाहू ना, कालचा पहिला दिवस होता ना, आता आज समजते ना. कोणाला माहित तर नाही झालं ना. अरे कोणाला माहित होते? एक तर का काढले का त्या भूताच्या भीतीने कोणी बाहेरच नाही निघाल ना. कोण पाहते आपल्याला? राजू शिवलाल भाऊ, मला बी भीती वाटत होती. सांगा आता, भूतालेच भूताची भीती वाटली म्हणते. आले का काशा, हे उलट सुलट कसं काय आलं तुझ्या डोक्यात रे? उलट सुलट काय केलं बा म्या? जाऊ दे ना, जे केलं ते चांगलं झालं ना, आपला फायदाच झाला ते ना. आजही फायदा होते, जाऊ दे. फायदा तर झाला, पण म्या काय केलं म्हणते शिवलाल भाऊ? जाऊ द्या, माझ्यानं चांगलं झालं म्हणते ना. चांगलं झालं म्हणते म्हटल्यावर मग आपल्याला हिस्सा देते ते बरोबर. चला शिवलाल भाऊ, रात्रीचं जागरण झालं, राजू जसं झोप पाहिजे ना. चला मी झोपतो घरी जाऊन. हो चाल चाल चाल, मी पण येतो चाल. कंदिलाबाजी मा घराजवळ काय करू राहिले? ए शिवलाल, घरी आहे का रे? काय म्हणताव कंदिलाबाजी? बापरे, शिवलालचं भूत आहे का रे? काय राजू कंदिलाबाजी, मी का भूत दिसून राहिलो का तुम्हाला? अबे का मी घाबरलो का? मी इकडे आवाज दिला आतमध्ये हा, तू इकडून पाठीमागून कसं काय आला एकदम जादू ना? हो कंदिलाबाजी, मी बाहेरच गेलेलो होतो ना. तुम्ही दिसली तर आवाज देतात ना. मला वाटलं बा काऊन आवाज देऊ राहिले म्हणून मी इकडे आलो. पहिले काय एक तर रात्री का भूताच्या घाबरलो होतो, तेच माझ्या डोक्यात होतं. आणि काय की तुला पाठीमागून पाहिलं तर का मला मी घाबरल्यासारखं झालो. अरे जो कंदिलाबाजी, तुम्ही घाबरता हा? एवढे दणकट माणसं तुम्ही घाबरत असते का? ते जाऊ द्या, मला काल आवाज देऊ राहिले होते तुम्ही. रे तुला ते विचारायला आलो मी म्हटलं तू आला होता ना रात्री. रात्री तो विचार नाही का टाकी आणली म्हटलं होतं नवीन, तो टाकी पाहिली होती ना. अबे आज सकाळी का ते टाकी दिसून नाही राहिले का कोण नेली ते. मला वाटलं बा कोण नेली का नेली, म्हटलं तुला एकदा विचारून पाहतो नेली का. सांगा आता, याची टाकी गेली म्हणते, याचा शक मावर तर नाही ना. हो कंदिलाबाजी, टाकी काय कोणी तर नेली असेल ना. कोणी इकडे तिकडे नेली असेल, कोणी पाणी गिनी भराले. चोरून कोण नेते हो? हो ना, तेच मग विचारायला आलो तुले, तो आणली का बा. बस म्हटलं सगळ्याला विचारून घ्या म्हणजे समजते. बा म्याने आणली बा तुमची टाकी. नाही आणली नक्की? मग ठीक आहे, मी आता दुसऱ्या कोणाला विचारून पाहतो, बाकीच्या सगळ्याला विचारतो म्हणजे समजते मला ना. टाकी कुठे जाणार नाही, माहिती पडतेच म्हणा. बाबा कोण नेली ते, नाही आणखी मी आलो रात्री म्हणून मग मावरच नाव घेसाल तुम्ही. एक तर पहिलेच कुठे काही झालं की माय नाव येते पुढे. ते नाव काऊन नेणार म्हणा, कारण उचापत्या करणारा तूच ते काय गावात, तो शिवाय दुसरं कोण आहे? ठीक आहे बस शिवलाल, पाहतो मी तिकडं कोण नेली का ते. ठीक आहे.
अहो कंदील आबाजी टाकी सापडली का मग? नाही ना राजू सरपंच, कोणी काय म्हणणार आलं मी नेली म्हणून. मी विचारलं का, सगळ्याला विचारलं का? हा सगळ्या विचारलं ना. आता दौंडी द्यायची राहिली बा बाकी. टाकी या चक्कर मध्ये जेवलो नाही म्हटलं मी आज. आता हे हॉटेलमध्ये त्या भजी वडे खाल्ले त्याच्यावर थाव. जाऊ द्या कंदील आबाजी, समजतेस कोण ना कोण नेली असेल तर आणून देईल. जाऊ दे चला. हो चाल बा, दिवसभर फिरून फिरून का पाय दुखू राहिले, झोपतो आता मुटकून. चला बा सरपंच, जातो आम्ही आता, लय रात्र झाली ना. चला ठीक आहे चला. कंदील आबाजी जा मग, काय येऊ घरापर्यंत सोडवाले? अरे सोडायला नाही या लागत, जातो मी. भीती वाटत असेल तर म्हटलं काय माहिती येतो बा सोबत. एक तर तुम्ही भजे गिजे खाल्ले म्हणता, भजे वडे काय माहिती भूतगीत आला तुमच्या समोर तर बसा लागल ना. अबे शांतारामले का भिवून देतले का? जातो आता, जा घरात जा. जातो मी दादा. अरे या मग. काय गेलं बा इकडे? हा आवाज तर भूतासारखा झाला. घरी चला बा पटकन. असं आहे बा मंडळी, काल भूत दिसले आणि आमच्या गावात चोरी झाली. आज बी बाबाला भूत दिसला. आता काय होते आणि काय नाही पाहू आता पुढच्या एपिसोडमध्ये. नेमका भूत कसा काय आहे, कुठचा आहे भूत, त्याचा पत्ता लावू आपण. नेमका भूत आणि चोर एकच आहे का अलग अलग आहे त्याचा बी पत्ता लावू आपण. तुम्हाला काय वाटते, कोण असेल भूत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे: PSI सुभाष साहेब, अतुल भाऊ तायवाडे, प्रभाकर भाऊ पाकडे, गौरव भाऊ ठाकरे, त्यानंतर राहुल भाऊ कांबळे, राधिकाताई राजपूत, संतोष भाऊ मोडक, घोडीवाले पंकज भाऊ जटाळे, कुणाल भाऊ मोडक, प्रभाकर भाऊ तासकर, मिलिंद भाऊ टाकसांडे, अनंता भाऊ बोधनकर, साहिल भाऊ बोबळे, श्रीकुमार भाऊ लांजेवार आणि पोलीस पाटील राजेश भाऊ सूर्ये. आणि तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला मग व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.